वारवलेल्या भाताची रास दिसते. ह्याला पलडी पण आपण इथे ठेवलेली आहे. पलडी भरली जाते आणि यानंतर भाताची मोजणी केली जाते. भाताची मोजणी तुम्ही बघू शकता केलेली आहे. आम्ही चाललो आहोत आता मळणीसाठी भाताच्या. आता थोड्या वेळाने आमचं शेत येईल इथे. कोकणामधील चिपळूण येथे आमचं शेतघर आहे. त्या दिशेने आता आम्ही जात आहोत. भात कापणी करून झालेली आहे. पूर्ण शेत तुम्ही बघू शकता मोकळं आहे. आता मळणी चालू आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता सगळं पॅक केलेलं आहे. आतमध्ये मळणी चालू आहे. तर तुम्हाला मी आता दाखवते काय काय प्रोसेस असते ती भात जोडतात त्याची. कुटुंब प्रमुख आमचे दादा सर्वात प्रथम इथे हजेरी लावलेली आहे आणि इथे आपली मळणी चालू आहे भाताची. चला आपण आतमध्ये बघूयात. याला सोरा होता सोरा पहिला. आता इथे आतमध्ये पण आपली भात जोडणी चालू आहे, मळणी चालू आहे. तर इथे सर्वप्रथम आपण इथे नारळ मैदे ठेवलेला आहे. हा तुम्ही नारळ बघू शकता. ही रास आहे आणि तो नारळ आपण आधी सुरुवातीला ठेवतो. दोन्ही ठेवलेलं आहे बघा सगळं. मध्ये जे भात जोडतायत ते राशीवरती जोडतायत. त्याच्यानंतर राशी पेंडी बाहेर टाकतात. याला सुद्धा भात असतं राहिलेलं. जे सुवारा, ह्याला बोलतात सुवारा. तर ह्याच्यावरती राहिलेलं भात असतं ते सगळं खाली पडतं आणि त्याच्यानंतर जी पेंडी उरते ती आपण हे बघा, जी पेंडी उरते ही पेंडी आहे बघा. फेकताना दाखव. आधी बायकांचं येते होईल. ही पेंडी तुम्ही बघू शकता. आता टाकतात ना, ती पूर्णपणे भात जोडून झालेला आहे ना आणि त्याच्यामध्ये काही भात उरलेला नाहीये. आणि इथे हे आपली जी उडवी घातलेली होती ती पूर्ण मोकळी करतायत. कारण आपल्याला उडी फोडणे असं म्हणतात त्याला. आणि हे भात आहे सगळं ते आपण जी पेंडी आहेत ते आतमध्ये देतोय मळणीसाठी. आमच्या दादांना तुम्ही बघू शकता किती मेहनत करतायत. शेतीच्या कामामध्ये खूप ते कष्ट करून मदत करत असतात सगळीकडनंच. आणि वय वर्ष 50 आहे. आर्मी रिटायर्ड आहेत आणि त्यांना खूप आवड आहे शेतीच्या कामांविषयीची. त्यामुळे आम्ही आता हे सगळं कंटिन्यू केलेलं आहे, भात शेती वगैरे. महिला वर्ग तुम्ही बघू शकता किती काम करतात ते. खूप ताकद लागते या गोष्टीसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण कपडे घालावे लागतात हे काम करताना. म्हणजे हातभर लांब असं कपडे किंवा डोक्याला स्कार्फ बांधणे किंवा पूर्ण झाकून घेणे. कारण त्याची खर असते ती आपल्या नाकात जाते किंवा सगळ्या शरीरावरती पसरते आणि त्याची खाज असते. तर हे टाळण्यासाठी असे कपडे घालावे लागतात. आपल्या घरातील पूर्ण काम आटपून या महिला आलेल्या असतात कामानिमित्त. खूप सकाळी पहाटे लवकर उठून त्यांची दिनचर्या चालू होते मुळात. त्यामुळे बाहेर कामाला सुद्धा या महिला जाऊ शकतात. दिवसभर मेहनत करून त्या घरी जातात. घरातील माणसांचं जेवण, मुलांची शाळा, कपडे, भांडी हे सगळं करून कामावर येणं आणि पुन्हा घरी जाऊन सुद्धा उरलेली कामं कंप्लीट करणं. तर या गोष्टींसाठी हॅट्स ऑफ झालंच पाहिजे या महिलांना खरोखर. शेतीच्या कुठल्याही कामासाठी एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्येच काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. मीही भात जोडणीचा किंवा मळणीचा थोडासा अनुभव घेतला. खूप दमायला झालं. थोडंसंच केलं पण खूप दमायला झालं. पण एक अनुभव चांगला होता माझ्यासाठी.
आता जरा साईडला बाळा इकडं. आता जरा साईडला हो. आमचं सुरक्षा दल, आमचं श्वान पथक सुद्धा आलेलं आहे शेतावरती. त्यांच्या टाईट सिक्युरिटीच्या कामातून वेळ त्यांना मिळालेला आहे. टॉमी पण आलाय. बघा इथे बिट्टू, हे सगळे आलेत मदत करायला. आमचा दादा सगळं खोलून बघेल. आज आप्प्यांचा नाश्ता आहे स्पेशल. ते सगळे लावून आज आप्पे खाणार. महिला वर्गांचा पण आता नाश्ता चालू आहे. दमलेले आहेत. थोडंसं रिलॅक्स केलं की परत कामाला सुरुवात होणार. आता हे जोडलेलं जे भात आहे ते आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत. त्याच्या पोती बांधलेल्या आहेत आणि पोती बांधून त्या आता अशा मोकळ्या करायच्या आहेत, कारण आपल्याला भात आता वारवायचा आहे. तर जसं भात तिथून जोडलेलं भात आहे, जसं जसं जोडून होत होतं तसं तसं घरी आणण्याची प्रोसेस चालू होती. तर ह्या एक एक करून सगळ्या पोती रिकामं करण्याचं काम चालू आहे. भात पेरणीपासून ते भात घरी आणण्यापर्यंत खूप प्रोसेस असते, खूप मेहनत असते. हे अन्न वर्षभर शेतकऱ्यांना पुरतं. वर्ष काय 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला जास्त हे अन्न पुरवठा आपला या भातापासून होतोच. तर यापुढील प्रोसेस असणार आहे आपली ती भात वारवण्याची. तर यावेळेला आम्ही ब्लोअर मशीन आणलेलं होतं भात वारवण्यासाठी. आपण जे सुपाने करतो ते आम्ही मशीनने केलं आहे. तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये. आधी अशा प्रकारे हे भात सगळं सुपाच्या सहाय्याने रास अशी मांडली जाते. बघा, ह्याला रास म्हणतात. भात वारवणे म्हणजे जे पोकळ भात असतं ते आपण वाऱ्याच्या सहाय्याने बाजूला होतं. तुम्ही बघू शकता बाजूला झालेलं जे भात आहे तेच पूर्णपणे पोकळ आहे. हे मशीनचं काम चालू आहे. तिथे आपण पहिल्यांदा सुपांचा वापर व्हायचा आणि सुपाच्या सहाय्याने वारा घालून भात दोन्ही दिशांना आपण जे हलकं भात जे पोकळ भात आहे ते साईडला होत होतं. पण आता यावेळेला आपण ब्लोअर मशीनचा वापर केलेला आहे. आता हे तुम्ही बघू शकता पलडीचा नैवेद्य आहे. कोकणामध्ये अशी पद्धत आहे. पलडीची जी मळणी असते त्याला असा नैवेद्य भरावा लागतो. त्याच्यामध्ये 7 वडे असतात. परत आपले शिजवलेले चणे, थोडंसं साखर, दही, भात, हळदी कुंकू, अंड आणि अशा पद्धतीने ही भरली जाते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पानं घेतलेली आहेत एका सुपामध्ये. खाली थोडेसे भात आहे थोडंसं आणि त्याच्यावरती हे नैवेद्य आता भरले जाणार. 7 नैवेद्य भरले जातात. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वडे ठेवलेले आहेत, भात ठेवलेला आहे. त्याच्यानंतर फुलं ठेवणार किंवा त्याच्यावरती सगळं दही, साखर असा हा नैवेद्य पूर्ण भरून शेतावरती नेला जातो. आणि ही पद्धतच आहे कोकणामधली. हे करावंच लागतं. जे पलडीची आपली मळणी असते त्यासाठी हा नैवेद्य भरावाच लागतो आपल्याला. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच कसं कसं आता नेणार ते. पूर्ण प्रोसेस तुम्हाला इथे कळणार आहे की कोकणामध्ये भात मळणीची काय प्रोसेस असते ती पूर्ण तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे बघा, आता हे चणे सुद्धा त्याच्यावरती मांडून घेणार आहोत. खूप वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक ठिकाणी, पण ही कोकणातली एक वेगळी पद्धत तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. ती तुम्ही पहिल्यांदा कधीच बघितली नसणार आहे यूट्यूबवरती.
आणि ह्या ज्या काही पद्धती आहेत त्या आपल्याला कंपल्सरी कराव्याच लागतात. ज्या ठरल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला सगळे रिच्युअल्स करावेच लागतात प्रत्येक कामासाठी. आणि हे सगळं आपली जी भाताची रास आहे, जी आपली लक्ष्मी आहे, त्याच्या समोरच आपण हे नैवेद्य भरला जातो. पल्लीचा नैवेद्य म्हणतात त्याला. तर इथे बाजूला रास आहे, तुम्ही बघू शकता, आणि इथे हा नैवेद्य आहे तो भरला जातोय. नारळसुद्धा आहे तिथे बघा. आपण तो नारळसुद्धा नंतर देणार आहोत. हा पल्लीचा पूर्ण नैवेद्य भरून झाला की राशीच्या भोवती 3 वेळा फेरी मारली जाते. हा नैवेद्य घेऊन 3 वेळा फिरवला जातो हा नैवेद्य. आणि त्यानंतर आपलं जिथे शेत आहे, जिथे आपण पूर्ण हे काम केलेलं आहे मळणीचं, तिथे हा नैवेद्य नेला जातो. आता ही पूर्ण आपली रास आहे बघा भाताची. 5 पेंडे ठेवलेले आहेत तिथे, आणि एक नारळ ठेवलेला आहे वरच्या साईडने, आणि त्याच्यावरती फुलं मांडली जातात, अगरबत्ती दाखवली जाते, आणि पल्लीचा जो नैवेद्य आहे तो 3 वेळा फिरवला जातो. ही संपूर्ण आपली लक्ष्मी आहे, आपली अन्न आपलं हे आहे वर्षभराचं शेतकऱ्यांचं. हे बघा, ही पूर्ण पल्लीचा नैवेद्य आपण राशीसमोर भरलेला पूर्ण झालेला आहे भरून, आणि आता तो आपण शेतावरती नेतोय. जे आपलं शेतघर आहे तिकडे आपण नैवेद्य नेतोय. शेतामध्ये पल्लीचा नैवेद्य आणल्यानंतर सुपामधून तो आपण बाहेर काढलेला आहे, आणि त्यानंतर अगरबत्ती लावलेली आहे, दिवा दाखवलेला आहे बाजूला बघू शकता तुम्ही, आणि इथे नारळसुद्धा आपण देणार आहोत. आणि जागेवाले महाराज असतात त्यांना आपण आरस घालतो की जे आम्ही हे काम केलंस ते तू पूर्णत्वास नेलंस, त्यासाठी त्यांचे आभार मानायचे आहेत. आणि दरवर्षी असंच आम्हाला साथ देत राहा, असंच पीक येऊ दे आमच्या शेतामध्ये, अशी आरस घालायची असते, त्यांना प्रार्थना करायची असते. त्यानंतर आता आपण नारळ फोडून घेणार आहोत, आणि तो नारळ असा 3 वेळा ह्या पल्लीच्या नैवेद्यावरनं फिरवला आहे. आता आपला हा पल्लीचा नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे. आता घरी गेल्यानंतर आपल्याला भाताची मोजणी करायची आहे. आता भाताची मोजणी कशी करतात ते तुम्हाला दाखवणार आहे. आता हे आपण जेवढं भात केलेलं आहे की ते किती झालेलं आहे ते आपल्याला कळण्यासाठी आपण ही भाताची मोजणी करून ठेवतो. तर ही जी एक टोपली आहे त्या टोपलीमध्ये 4 पायली भात राहतो, आणि अशा 4 टोपल्या आपण एका त्या बॅगमध्ये भरणार आहोत, त्या पोतीमध्ये भरणार आहोत. म्हणजेच आपलं आता 16 पायले जेव्हा आपल्या कंप्लीट होणार तेव्हा आपलं 1 मण भात, आणि 20 मण जेव्हा आपले कंप्लीट होणार तेव्हा 1 खंडी भात आपलं मोजून होतं. तर हे अशी सगळे आपण भात मोजून ठेवणार आहोत, सगळ्या पोती वगैरे बांधून व्यवस्थित. त्यांना कुठे कीड-मुंगी लागू नये म्हणून स्वच्छ जागेवरती, म्हणजे जिथे ओलावा नसेल त्या ठिकाणी आपण हे बांधून ठेवणार आहोत. आणि जेव्हा आपल्याला ते भात पाहिजे घरटून, तेव्हा आपण घरटण्यासाठी मशीन वगैरे असतात अवेलेबल आता, तिथे आपण भाताच्या ज्या मशीन असतात घरटण्याच्या तिथे नेतो, आणि भात आपण ते घरटून आणतो, आणि तो आपल्याला यूजला येतो भात. तर ही अशी सगळी प्रोसेस असते. सगळ्या पोती झालेल्या आहेत बांधून. आता ह्या सगळ्या आपण घरामध्ये शिफ्ट करायच्या आहेत आतमध्ये, जिथे कोरडी जागा असेल त्या ठिकाणी आपण हे आता रचून ठेवायच्या हळूहळू. तर हा पूर्ण मळणीचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि त्याच्यामध्ये दाखवलेलं जे प्रत्येक काम आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.
तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. सगळ्यांचे धन्यवाद.